आणि यानंतर गणेशोत्सवाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्री पंकजा मुंडे यांच्या गणेश मूर्तींचं आगमन झालेलं आहे। पारंपरिक पूजा करत मोठ्या उत्साहामध्ये बाप्पांचं स्वागतही करण्यात आलंय। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन। हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक बाप्पाची पूजा केली आहे। सदैव गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा अशी प्रार्थना सुद्धा त्यांनी केली आहे। राज्यामध्ये गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालंय। ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढत बाप्पा विराजमान। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न, दर्शनासाठी भाविकांची रीघ। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 92वं वर्ष आहे। मुंबईमधल्या गणेश गल्ली राजाच्या मंडळाचा यंदा तमिळनाडूमधील आकर्षक रामेश्वर मंदिराचा देखावा। रामेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाची विधिवत पूजा। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदा 106वं वर्ष आहे। यंदा मंडळानं छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबाराचा देखावा साकारला। ढोल ताशांच्या गजरामध्ये मुलुंडच्या गणरायाचं जल्लोषात स्वागत। मुलुंडचा गणराज याचं यंदा 12वं वर्ष आहे। मुलुंडच्या ईशछाया सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळातर्फे उत्साहामध्ये बाप्पाचं आगमन। पुण्यामधल्या दगडूशेठ गणपती बाप्पाची थाटामाटात आगमनाची मिरवणूक। मोरया मोरयाच्या गजरामध्ये अवघा परिसर दुमदुमला। मंडळाकडून यंदा केरळच्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती। पुण्यामधल्या दगडूशेठ मंदिरामध्ये संपूर्ण भक्तिमय वातावरण। लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी। पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची रथामधून मिरवणूक। रथावरती फुलांची सजावट तर रथावरती विष्णूंची मूर्ती देखील विराजमान। दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीमध्ये विश्वगर्जना पथकाकडून संबळ आणि शंखनाद, ढोलताशा पथकाकडून संबळ वादनाचा निनाद। पुण्यामध्ये आज सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकींचा सोहळा। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीच्या सोहळ्याला कलावंत ढोल पथकाचं वादन। कलावंत ढोल पथकामध्ये अनेक मराठी कलाकार। अभिनेता सिद्धार्थ जाधव हा ढोल वाजवताना भक्तिरसामध्ये तल्लीन झाला। पुण्यामधील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी। या बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालंय। पारंपरिक पालखीमधून त्याची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। तळकोकणामध्ये लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन। कुणी डोक्यावर घेऊन तर कुणी पालखीमधून लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जात आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण 72,755 घरगुती गणपती विराजमान होत आहेत। कोकणामधल्या प्रत्येक घरामध्ये पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन। कोकणामध्ये होणाऱ्या गणपती आगमनाची खास ड्रोन दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। रत्नागिरीमध्ये बोटींमधून गणपती बाप्पाचं आगमन। संगमेश्वर तालुक्यामधल्या करजुवेमध्ये बोटीनं आणले जातात गणपती। परंपरा जपण्यासाठी बोटींमधून गणपती बाप्पाचं आगमन। नागपूरच्या संती गणपतीची स्थापना। संती गणेशोत्सव मंडळाला 68 वर्ष पूर्ण। यंदा मंडळानं जगन्नाथपुरीमधल्या जगन्नाथ मंदिराचा हुबेहूब देखावा साकारलाय। नागपूरचं ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या टेकडी गणपती मंदिरामध्ये सकाळपासून गणेश भक्तांची गर्दी। बाप्पाची विधिवत पूजा करून आरती सुद्धा करण्यात आली आहे। गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये कोल्हापूरच्या शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये घरगुती बाप्पाचं आगमन होत आहे। गणरायाच्या आगमनामुळे भक्तिमय वातावरण। साताऱ्याच्या कराडमधल्या मलकापूरला मानवी साखळीद्वारे साकारली गणेशाची सुंदर प्रतिकृती। आनंदराव चव्हाण विद्यालयाच्या 501 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहानं गणरायाचं आगमन। जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम खेळत मिरवणूक काढण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत। बुलढाण्याच्या खामगावमध्ये चांदीच्या गणेश मूर्तींची मागणी 40% घसरली। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान झाले। बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद याच्या घरी सुद्धा बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। सोनू सूद याच्या मुंबईमधल्या घरी बाप्पा विराजमान। शेंदरी रंगामधील सुरेख बाप्पाची मनमोहक मूर्ती। हास्य कलाकार भारती सिंगच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन। भारती सिंह आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया यांनी बाप्पांची आरती केली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात. श्रद्धेनं आणि भक्तीनं भरलेला हा शुभ प्रसंग सर्वांसाठी मंगलमय जावो. सर्व भक्तांना आनंद, शांती आणि चांगलं आरोग्य प्रदान करण्याची बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार शहर पोलिसांच्या वतीनं पथसंचलन. शहरामधल्या संवेदनशील भागामध्ये पोलिसांकडून रूट मार्च. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सुसज्ज असल्याचा पोलीस दलाचा संदेश. कोकण रेल्वे मार्गावरती धावणाऱ्या गाड्या 1.5 ते 2 तास उशिरानं धावतायत. उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे कोकणवासियांना त्याचा फटका बसलाय. मनोज जरांगे मुंबईमधल्या आंदोलनावरती ठाम आहेत. 29 ऑगस्टला गणपती घेऊन मुंबईमध्ये प्रवेश करणार जरांगेंचा निर्धार. ओबीसीमधूनच मराठा आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी. हिंदूंना अडवण्याचा प्रयत्न का केला जातोय? गणेशोत्सवाला गालबोट लागेल असं आम्ही कधीही करणार नाही. गणपती उत्सवामध्ये आंदोलन करण्यावरती जरांगेंची प्रतिक्रिया. आता आरपारची लढाई संयम ढळू द्यायचा नाही, अशी लढाई आपल्याला लढायची आहे. विनाकारण आपली अडवणूक केली जाते. मुंबईमधल्या आंदोलनावरती जरांगे ठाम. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. विखे पाटील यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ ही भेट घेईल. जरांगेंना मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू. ज्ञानेश्वरी मुंडे यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा. लक्ष्मण हाके समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप आहे. हिंगोलीमधील शेकडो मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना. तर डिग्रज कर्हाळे या गावामधून शेकडो समाज बांधव मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत. महिनाभर पुरेल इतकं रेशन त्यांनी सोबत ठेवलंय.